नमस्कार, मी युगा. तशी युगा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आंब्याचा सीझन आहे आणि आपण सध्या आंब्याचे पदार्थ बघत आहे. मागच्या वेळेला तुम्हाला मँगो मस्तानी दाखवली. आज मी तुम्हाला आंब्याची वडी, जी की आंबा सीझनमध्ये ही प्रत्येक घरी एकदा तरी बनवलीच जाते. सोप्या पद्धतीने आपण कशी आंब्याची वडी तयार करता येईल ते पाहू. काय केलं आहे, हे 3 आंबे त्याचे तुकडे काढून घेतले आणि 3 आंबे 1 वाटी ओल्या नारळाचा चव, ह्या 3ला मी 2 वाटी साखर घेतली. सर्वप्रथम काय करणार, मिक्सरच्या भांड्यात हे सगळं एकत्र टाकून वाटून घेणार. म्हणजे आंब्याचे सगळे तुकडे, खोबरा आणि साखर, हे सर्वप्रथम मी आता साखर तुमच्यावर आहे. जर आंबा जास्त गोड असेल तर साखर कमी घाला, आंबा गोड नसेल तर साखर जास्त घाला. पण साधारण जेवढा वाटी आंब्याचा रस आणि पल्प होईल तेवढ्याला तेवढी साखर लागते, त्या हिशोबाने घातले. आणि आंबा कोणताही वडीला घेऊ शकता. हापूस घेतला तर एकदमच उत्तम आहे, पण मला आज हापूसचे आंबे मिळाले नाही, त्यामुळे माझ्याकडे जे अवेलेबल होते मी त्यात केले. आणि ते जरा आंबट असल्यामुळे मी साखर जास्त घेतलेली. आपल्या चवीप्रमाणे साखर तुम्ही कमी जास्त, पण फार कमी साखर घेतलीत एकदम तरी वडी पडणार नाही. तर वडी पडण्यासाठी तेवढीच साखरेची व्यवस्थित गरज असते. आता हे मी वाटून घेतले. आंबा वडी करायचे, मी हे मिक्सरमध्ये वाटून घेतले. सर्वप्रथम आपल्याला ग्रीस करायचं आहे, ज्यात वडी करायची त्यात. तर मी या ट्रेला तूप लावून ग्रीस करून घेते. असं ग्रीस करून आधी घ्यायचं, कारण वडी झाल्या लगेच थापायची असते. तर एक ग्रीस करून बाजूला ठेवते. आता मी गॅस ऑन करते, कढई तापत ठेवली आणि त्यात पहिलं 1 चमचा तूप टाकणार. तूप का टाकायचं तर जास्त चिकटलं नाही पाहिजे, आणि दुसरं म्हणजे वडीला खाली जळता कामा नये म्हणून सगळीकडनं अशी मी कढईलाही तूप फिरवून घेते. आणि मग गॅस मंदच ठेवायचा आहे, मंद ते मध्यम, जास्त मोठा नाही ठेवायचा आहे. ह्याच्यावर आपल्याला वडीचं सगळं मिश्रण भाजून घ्यायचं आहे. तर हे मी मिक्सरमध्ये सगळं एकत्र जे वाटून घेतलं आहे ते आता ह्यात काढून घेते, ठेवलं आहे. आणि आता हे असं आपल्याला पूर्ण कढईपासून हे सुटेपर्यंत आटवायचं आहे. तर मी अशा पद्धतीने इथून आता अजिबात अशीच कढई टाकून इकडे तिकडे जायचं नाही, कारण साखर आंबा जळला तर त्या वडीला जळकट वास येईल. कंटिन्यू असं फिरवत राहायचं आहे. आणि मग मी दाखवते थोडं आणि वडी कशी होते. आता हे मंद गॅसवर मी शिजवते आहे. आता हे जे असे बुडबुडे येतात ना, हे म्हणजे त्यातले आंबा शिजायची लक्षणं आहेत. आणि दुसरं म्हणजे साखर आता हळूहळू वितळली आहे, पण त्याचा पाक घट्ट होत नाही गेला आहे. आणि जेव्हा हे बुडबुडे यायचे बंद होईल तेव्हा ती आपली वडी झाली समजा. अजून हे पातळ आहे, पण 15 मिनिटांनी त्याचं असे दिसतात. हे बघा, असे हे बुडबुडे येत राहतात. हे थांबले पाहिजे. आणि आज दांडा उभा केला की तो उभा राहायला पाहिजे, म्हणजे आपली वडी झाली. अजून ह्याला मला 15-20 मिनटं अजून ह्याला हलवा मंद गॅसवर. फास्ट केलं तर पटापटा होईल, पण खाली जळू शकतं, म्हणून मंदच गॅसवर आपल्याला वडी करायची. हे बघा, 25 मिनटं झाले. जवळजवळ मगाशी जे बुडबुडे यायचे ते आता कमी होत चालले आणि अशा जिभल्या पडायला लागल्या, म्हणजे आपली आता होत आली आहे. या वेळेला परत त्याच्यात ग्लेज यायला 1 चमचा तूप टाकायचं आहे. आणि आता परत अजून 5 ते 7 मिनटं हे हलवा, म्हणजे ही कढई पूर्ण साईडने सोडेल आणि गोळा होईल इतपत आता करायचं आहे. मगाशी किती ओलसर होतं, आता बघताय तुम्ही रंग पण बदलला आहे आणि वडी आता होत आली आहे. मी पूर्ण झाल्यावर दाखवेल. आता आपण करत 35 ते 40 मिनटं झाले आणि याचे आता बुडबुडे थांबले. आणि बघा, असं त्याला म्हणतात जिभल्या पडणं.
आता हे थंड झाल्या अजून सुकणार. तर आता मी बंद करते आणि या कढईतच 5 मिनटं हलवून आता वडी ही थापायची. बघा आपली साईडनी सगळी कढईचं सुटते. आता नॉनस्टिक कढई असती तर हे इतकंही लागलं नसतं. स्टीलच्या कढई लागलं आहे. शक्यतो अशा याला नॉनस्टिक कढई घ्यायची आहे. पण ह्याला पण बघा अजिबात लागलेलं नाही आहे. आता हे गॅस बंद केला आहे मी. ह्याच्यातच 5 मिनटं ह्या कढईत हलवून मी वडी थापणार. तर मी दाखवते तुम्हाला थापताना. आता ह्यात असं उलटनं उभं केलं तर उभं राहतं आहे. म्हणजे आपलं हे झालं आहे. आता हे मी वडी पाडायला याच्यात टाकते. अशी ह्यात वडी थापणार आणि तिला गार झाली आपल्याला हव्या त्या साईजची ही मी आधी नीट थापून घेते. वडी थापून आपल्याला हवं त्याने डेकोरेशन करायचं आहे. तसं तर आंब्यालाच रंग इतका सुरेख असतो की काय गरज नाही आहे, पण आपल्या इच्छेवर आहे. आता हिला मी गार करत ठेवते आणि एकदम गार झाल्या वड्या पडणार नाही. याला काय करायचं आहे, साधारण असं वड्यांचा आपल्याला हव्या त्या साईजचा आकार असा हलगट देऊन ठेवायचा. आणि मी वेलची टाकली नाही कारण आंब्यालाच आंब्याचा वेगळा सुगंध असतो, त्यामुळे मी वेलची पावडर टाकली नाही. जर तुम्हाला टाकायची असेल तर ज्या वेळेला आपण गॅस घालून गार करायला ठेवतो ना त्याच वेळेला वेलची टाकायची पावडर. पण मुळातच आंब्याची चव एवढी सुरेख असते की त्याच्या वेलची टाकायची गरजच नाही आहे. अर्धा तास मी गार करायला ठेवलं आहे. हे बघा आता वड्या आपल्या निघत आहेत का बघूया. हे बघा आपली वडी किती सुरेख तयार झाली. अशा सगळ्या मी काढते आधी. ही आंबावडी किती सुरेख झाली मी तुम्हाला तोडूनही दाखवते. बघा इतकी मस्त झालेली आहे. चवीला तर सुरेख लागणार कारण आपण त्यात अजून लवकर आटायचं आहे. आपल्याला जर जास्त परतायची नसेल तर तुम्ही मिल्क पावडर टाकली तरी ती लवकर आळते. पण मिल्क पावडर न टाकता ओरिजिनल आंबा नारळ वडी ह्याची चव अतिशय सुरेख लागते. मी पाहिली 3 साहित्यात आपली आंबा वडी अतिशय सुरेख तयार झाली. आणि किती वेळ लागला तर अर्धा तास. प्रत्येक आंब्याच्या पाण्याचा अंश किती आहे त्याप्रमाणे किंवा काही वेळेला भांडं कोणतं आहे त्याची किती उष्णतेत गरम होते इतकाही वेळ कमी जास्त. मला अर्धा तास लागला, कदाचित तुम्हाला 20 मिनिटात पण तुमची वडी होईल. आणि तुम्ही नॉनस्टिक भांडं घेतलं तर ते जास्त फायदेशीर ठरेल. तुम्हाला नक्की करून बघा. आणि अशाच पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला जर माझी वडीची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून ज्याने सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जरूर करा. धन्यवाद.